लस दुखून राहिले ना बापा, पोट हे ताजे लस दुखून राहिले बापा. आणि कंबरपासून या बधीर झाली ना मी, मग पाय बी नाही हलून राहिला, पाय बी नाही हलून राहिला ना. डिलिव्हरी झाली की बापा बाईचा नावा जन्मच होते हो बापा. हा आज माहीत पडलं बाबा मला हे डिलिव्हरीचं कसं काम असते तर. कसंच बापा जीवन जाते हो, कसंच वाटते बापा. सिझर आणि फिझर काही धड नाही बापा, नॉर्मल डिलिव्हरी पुरते. हे तर जीव जायचे कामात सिझरमध्ये. किती शौक आहे. मी काय म्हणू तुले, अगं पाना करू नको, तुझे वय नाही राहिलं लेकरू वया जोगत, पण तुले मोठा शौक ना. आता काय करू माहिती का, हे लेकरू देऊन टाकता डॅनियले आणि आपण चाल पटकनी. हे आता काही रिकाम्या धंद्यात पडू नको. तुम्ही तर बापा लयच आहे ना, उठगुंडा सुटत आहे बापा. आता तर डिलिव्हरी झाली माई आणि आताच म्हणून राहिले चाल. एवढी घाई का बापा, थांबा मला आराम तर करू द्या जरासा. असं असते का कुठे आराम करणं. मी म्हटलं तुला आराम करू नको. अरे डिलिव्हरीला पैसे म्या लावले, किती दिवस राहतो दवाखान्यात, टेन्शन घेऊ नको. तो पाय ना तो ढ्याने तुला विचारलं का त्यानं खाऊ कमले कशी काय तब्येत आहे की काय, त्या डंगऱ्याचं काम नव्हतं. नाही लेकरू द्या मा, ती लेकरू द्या मा गोंड्या मा सोंड्या. त्या लेकराची पडेल होती पण तू काही पडली नाही. त्या नवा जन्म झाला डिलिव्हरी तर त्याला काही वाटून नाही राहिलं त्या गोष्टीचं. गेला तो पेढे आणले, पाय किती बिनलाजी आहे तो डंगऱ्या. पैसे मी लावून राहिलो आणि हे तो हे करून राहिला शांतपणा. बाबा ते खेळलं ते डगर तसंच आहे ना. त्याला पोरगाच पाहिजे होता ना, नाही पोरगाच झाला बाबा. त्याच्या मनाजोगतं झालं ना आता, म्हणून तो हात कुदून राहिला. त्या डंगऱ्या डॅनेच्या रांजे नको लागू आता. तू पोटकनी माझ्यासोबत चाल. तो नंगभाई चंग आहे, बोखारा चंग आहे, काही खरा नाही तो. मी होतो म्हणून तू डिलिव्हरी झाली सरकारी दवाखान्यात, मी लिस्तीत बदलो. या वयात होतात का सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी? आता अगोपणा नाही करायचा. मुकड्यान माझ्यासोबत यायचं, नाही मग लेकरू होऊ द्या, आता मोठं होऊ द्या, मला दूधच पाजा लागते, मग थांबाच लागते. हे ती तंबे काय शिकू नको. मला लेकराशिवाय गमतच नाही. म्हटलं ना बापा तुम्हाला, मी का नाही म्हटलं काय, पण कसं माझा पोरगा घेऊन जाऊ ना बापा. माझ्या लेकरू सोबत घेऊन आहे का मी, माझा जीव आहे ना त्याच्यात. ते पोरग्यान फरगा कुठे विचार करून राहिली देऊन टाकणं माझ्या डॅनेला आपस तो गांड होती त्याची माग होते. आपण टेबलला दूध पाचते त्याच्या लेकरा विचार नको करू. मस्त कसं संट्यासारखी चाल मा बरोबर. लेकरा फेकरा विचार नको करू. कसं बाबा कसं बोलू राहिले तुम्ही. माझा जीव आहे ना बाबा, मी जन्म दिला ना त्याले. तुम्ही म्हणता की सोडून ते बी आताच्या आता कसं होईल हे, कसं होईल, कसं वाटेल मला. काही बोलू नका बाबा तुम्ही. जरासा काय काढा, मला विचार करू द्या जरासा. विचार करायला लागते त्या. म्हणजे आपलं पहिले ठरलं होतं ना, लेकरू झालं की डॅन्या ताब्यात देऊन द्यायचं, आपण संटे राहायचं. आपलं ठरलं होतं की नाही पहिले. नाही तुला मी पहिलेच म्हणतो कार्यक्रम करून टाक, पण तुला ऐकलं नाही. डिलिव्हरी होऊ द्या. आता डिलिव्हरी झाली ना, मग आता लेकरा विचार काय घुरून राहिली तू. मग माझा विचार काहीच नाही का. मी पैसे लावून राहिलो तुला, साऱ्या गोष्टी तुला पुरून राहिलो, खाऊ घालून राहिलो. माझा विचार नाही करत तू. कसं कमलं तू. बापा तुमचं लय बरोबर आहे. लय म्हटलं होतं मी ना बी सोडून दे, पण माझा जीव आहे ना बापा त्याच्या याच्यात. 9 महिने 9 दिवस वागवलं ना मी ना. त्याच्यासाठी बापा माझं पोट कापलं ना कचकनी, आणि त्याला जन्म दिला मी ना. आणि तुम्ही म्हणता की सोडून दे. तू ऐकतच नाही वा. म्हटलं ऐकतच नाही तो. मार तू प्रेमच करत नाही ना, तू माही आटमच नाही. म्हणून तू कसं अशी करतं ना. तुझे प्रेम त्या डॅन्यावरच आहे. डॅन्यावरच जीव भावत राहिला. तो नंगबाई 1000 रुपये लावू शकत नाही तुले. आज लोक म्या पैसे लावले तुले. मी नसतो तर मेली असती ना तू. पण माझा विचार नाही करशील तू. नाही मा मन दुखला आता. त्या मतान कमी चाललो. नाही ना बाबा, नाही ना, अजून नका बोलू ना. तुम्ही बी आता माझा जीव आहे ना. तुम्ही बी तुम्हीच नसले तर माझा जीव अर्धा निघून जाईल ना. असं नका म्हणू ना तुम्ही. नाही माझ्या प्रेम आहे ना तुम्ही, माझ्या डार्लिंग आहे ना तुम्ही. असं काले बोलून राहिले बरं तुम्ही. असं नका बोलू बा, मला खराब वाटते मग. मी म्हणीन तसं करतो. माझ्यावर प्रेम करत असेल माझी, जर तू डार्लिंग असतील तर. नाही तर मग कसं, नाही तर मी समजून झाले की तू डॅन्यावर प्रेम करतो, मला फक्त वापर करतो माझ्या. पैसे आदल्यासाठी मी आणि शौकासाठी डॅन्या, असं समजेन मग मी. तुमच्यावरच प्रेम करतो ना बापा मी. त्या डॅन्यावर नाही करत ना. त्या भोबड्या डॅन्यात काय आहे हो. डंगरा तर झाला तो, किती मर्यात ना जित्यात आहे ना तो. त्याच्यावर करतो का मी प्रेम. तुमच्यावरच आहे माझ्या प्रेम. तुम्हीच तर माझ्या जान आहे ना, डार्लिंग आहे ना तुम्ही माय. आणि मी तुम्हाला सोडीन कशी. तुम्ही असा विचारही नका करू बा काही. बापा सरपंच हे काय चालू आहे बाबा. हा कोणता समाज शौक आहे हो. मोठी जण्याचं काहीतरी वाटतं बा मुली. काहीतरी जुगाड आहे वाटतं बा. बा शांताराम भाऊ, माय डोकसं म्हणजे चक्रातच पडलो मी तर. हे काय बापा, बुडा गेला तिकडे पेळे आणले, हा बुडा इकडे चानस मारून राहिला. ही बुडी काही खरी नाही हो बापा. हो तिकडे पाहणं. मग गावातले लोक आले ना बापा, ते पाहून आले ना मटमट आपल्याला. तिकडे पाहणं. पाव बुडी काय चॅप्टर आहे डायरेक्ट सांगते त्याला. तिकडे पहा म्हणते गावातले लोक आले. भेलीन ती बुडी वचकली ना आपल्याला पाहता बरोबर तिचा कोमत दबला डायरेक्ट. रामराम बाबाजी, कोण आहो तुम्ही. रामराम, मी समाज शौक आहे. या बाईची डिलिव्हरीला पैसे मी असता लावले. मी ना दवाखान्यात ऍडमिट केलं नाही बाईले. हा ना, तुम्ही लावले का पैसे. बरोबर बा. काही देव पावला राजा. मग तुम्ही बंद्या म्हणजे तालुक्याच्या डिलिव्हरी करता का बायाच्या प्रायव्हेट मध्ये. म्हणजे समाजसेवा पुरीच करता का.
नाही, जास्त जे अडचणीत असतात त्या लोकांना मी मदत करतो. असं काय बाय आपलं. आता या दोघं बुडाबुडीचं कुरकुर चालू होतं तरी सरकारी दवाखान्याचं. म्हटलं बा आता काय हे कुरकुर करून राहिले, लेकराचं काम आहे बाबा, प्रायव्हेटमध्ये घेऊन या. मी घेऊन आलो बाबा. दिसा त्याला बुडी डिलिव्हरी झाली ना, पोरगे झाला बुडीले. तो बुडा झाला बाई. हा ना, मग आमच्या गावात रे अजून 2-3 केसेस आहेत अशा. लय गरीबात होती, त्याच्या डिलिव्हरी करा, म्हणजे डिलिव्हरी पैसे नाहीतच त्याच्याजवळ. तुम्ही मदत करसान का मग द्यायला? तसं नाही, ते कसं आहे माहिती आहे का, वय 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 म्हणा माया वयाचे, या बुडीच्या वयाचे असले तर मग आपण मदत करतो. जवान लोकांनी करत बापा. त्याचं त्यानं पहा, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. तर बा तुम्ही काय माशी बोलून राहिले, बुडीची गप्पा मारा बापा. तर बुडी डिलिव्हरी झाली ना, तुम्ही मास्क क्लास घेऊन लावला आठीसा पा बाबा, काय तुमच्या गावातलं काम आहे. तू त्या भोजडत बसणार, आम्ही थांबतो बुड्याला सांगतो मी सारे नाटकं तुझे. मला पुरा तिथं खोर दिसून राहिला तू. थांब बुड्या, त्या भांडा फोडतोच मी आता. काय बुडे, कुठे पोरगा गिरत काय दिसून नाही राहिलं बाबा. त्यांनी बुडे लेकरू कुठे गेलं? बाबा आम्ही लेकराला पाहायला आलो, बुडीला पाहायला आलो, बुडी दिसून राहिली फक्त. अरे बाबा, बाबू काय, बाबू नेला त्या मॅडमनं नेलाय. बाबू तिकडे इंजेक्शन मारतो म्हणे बा. बीसीसी कोणतं काय इंजेक्शन आहे म्हणतात बा, ते नेला मारायला तिकडे. बरोबर. काय बुड्या, कशी काय तब्येत आता? चांगलं वाटते ना? हा बाबा, चांगली आहे माझी तब्येत, चांगली आहे. हे समाजसेवक होते म्हणून मी वाचली बाबा, नाही तर मा बुड्याने तर मला सोडलं तर बापा मरायले त्या सरकारी दवाखान्यात. हे भाऊ भेटले बाबा चांगले. बरं बाबा बुडे, घे बाबा काळजी घे बाबा. हा चला बाबा सरपंच चला. ते काही बाबू घेऊ काही नाही, बाबू नेला नाही ना. हो चला शांताराम भाऊ चला. सरपंच काही ना काही झोल वाटून नाही राजा मला. चला बाई चला. ठीक आहे, बोलू नका. चला बाई बोलू आपण. हो इकडे पाहणं मा, इकडे पाहणं. हा सांग काय म्हणतो. हो तुम्हाला माहित नाही बाबा, हे आमच्या गावातले लय खांडू खराब आहेत बाबा. हे दोघं बी याच्यापासून जरा सावध राहा बरं. हे कसं बरोबर चाब्या फिरवतात बरं. पाहिजे तुम्हाला तर पाहिलं जाते मा बरोबर ते ना आपलं भांड फोडतील बरं. हे काही खरे नाहीत बरं, ते लय बदमाश माणसात ते दोघं बी. तू काही टेन्शन घेऊ नको ना, मी याच्यापेक्षा बदमाशा. तो डॅनी मा ताब्यात आहे ना, तू काय टेन्शन घ्यायला. बुड्या आपल्या ताब्यात आहे ना. बुड्याला म्हणू तसं, बुड्याला माहित नाही का समाजसेवकाटीचा आहे म्हणून टेन्शन न घेऊ तू. मी पाहतो काय चाल मग येतो मी. हो बाबा या पाहिजे बरं पद्धतशीर जपून राहा बाबा त्याच्यापासून. हो तू काही काळजी करू नको, आराम कर. मी आलोच. हो मा भांडा फोडता काढतो मी. थांबा तुम्ही, तुमचाही बजेट बसवतो मी. पहा ना कशी पिन मारतो मग मी तर कलाकार पुरा यातला किडा होणार मी. अशा तर मी किती पटवल्या किती सोडल्या, पण विचार मला दिल आला ना, म्हणून मी विचार मरून राहिलो. सारं काम करून राहिलो मी. याच्यात कांडी करता गेलो का तुम्ही. थांबा पाहतो मी तुम्हाला. काय बुडे बा, काही गुड न्यूज येते की नाही बापा? काही सांगता की नाही आम्हालाच फोन करा लागून आला बाबा घडी काही बापा. काही तुम्ही फोनही करून आले ना, स्टेटस ठेवला तुम्ही ना. गड्या शिवलाल, घाई मला आठवणच नाही राहिलेले तुले फोन करायची. पोरगा झाला गड्या बाबू शिवलाल, पोरगा झाला गड्या मले. तुले काका आला गड्या शिवलाल. अभिनंदन बुडे बा, अभिनंदन बापा. कमालच केली बाबा या वयात. नाही पोरगा बापा. बापा बाबू झाला तुम्हाला. काय मग पेढे गिळे काही? हो गड्या शिवलाल, पोरगा झाला गड्या. देवाचीच कृपा बाबा. हो पोरगा झाला बा मले. मा इस्टेटले वारच झाला बा. मला पाहिजे होता पोरगाच पाहिजे होता मले. शिवलाल लय कमाला गड्या. देवान मा लयच कृपा केली बा. पुढे बा, पण तुम्ही आनंदाची बातमी दिली राजा. गात आता साखरपान वाटतो आम्ही. आता पहिले कसं गात साखरपान वाटतो. तुम्ही तिकडे काळजी घ्या, टेन्शन ना घेऊ. मी इकडे करतो आता काय पेढे गिडे वाटतो लागलंच तर. हो शिवलाल. काय मग तू तिकडे, मला इकडे अर्जंट काम आहे. मी बुडीसाठी लेख जरासा काही खाया पिया आणले तो. ठेवतो मग फोन. घातलेले सांगतो पोरगा झाला म्हणून डॅनीले. हो बुडे बा, तुम्ही काही काळजी नका करू. सांगतो. बरं बबन्या, डॅनी बुड्याला पोरगा झाला ना रे बाबा. अरे लेख सायाचं बुडं म्हणेच मला पोरगा पाहिजे. पोरगा झाला बा बुड्याले. जमलं पण बुड्यानं. बुड्याला पहिलेच माहितच झालं पोरगा होते म्हणून. गावातल्या लोकांना सांगून की डॅनी बुड्याला पोरगा झाला म्हणून. आणि साखरपान मी वाटून देऊ गावामध्ये. जाऊ दिले का, 300-400 रुपये जातील. आनंदाची गोष्ट आहे ना. या वयात कोण आले कर होता डॅनिल झाले ना. नाही साखरपान तर वाटूच आपण गावातले लोक सांगू, पण मग दवाखान्यात जावं की आपल्याला पाहिले. तू दवाखान्यात नाही विचारला कोणा दवाखाना आहे की काय. नाराज कुठे आहे? सरकारी दवाखान्यात. त्याची काय सोय आहे बी डॅनीची? तू कुठे प्रायव्हेट मध्ये नेणार आहे? की प्रायव्हेट दवाखान्यात थांबला लागते आपल्याला. गेले की हे आपल्या सरकारी दवाखान्यात. त्याच्यावर काय आहे? काय रे बाबा, ते बुडी म्हणे मला प्रायव्हेट मध्ये जाईन म्हणे मी डिलिव्हरीसाठी. प्रायव्हेट मध्ये नेलं अशी बस लागेल आपल्याला. थांबला पहिले विचारून घेतो बा दवाखाना घेऊ बुड्याले पाहायला जाऊ आपण. बरोबर. मग विचारून रे पहिले साखरपान वाटायचं पाय काय. हो मुंशीराम भाऊ. अरे माऊली, अरे इकडे या ना, इकडे या. अरे बा शिवलाल काय म्हणतं? अरे बाबा तुम्हाला काही माहित आहे की नाही, आपल्या गावात नवीन लाल आला ना डॅनी बुड्याला पोरगा झाला. पोरगा आलेला का डॅनी झाला का रे बा पोरगा?
मायचा कसं झालं बा. नमस्कार बा शिवलाल, बुड्याला पोरगा झाला काय? हो हो बा, बुड्याला पोरगा झाला. साखरपान वाटणार जरी गावात. मग बुडील भरती कुठे करेल? सरकारी मध्ये करेल की प्रायव्हेट मध्ये आहे? हा, कुठे झाला बुड्याला पोरगा? ते तर मला माहित नाही बा, पण सरकारी मध्ये जशी आता बुड्याचं काय सोय आहे हो? सरकारी मध्ये नेलं असेल बुड्यानं. द्या कुठे नेऊ, काय करावं लागते आपल्याला, पण पोरगा झाला ना, आनंदाची गोष्ट आहे ना. हा, पोरं कोणाला होतात बाबा. हा, ते आहे म्हणा, पण झाबऱ्या झाला बा काका. आता काही वांधा नाही बापा, बुड्यानं कमालच केली बापा या वयात. हा, चला मग आता पान साखर वाटून देऊ बा. हो चला चला बापा मुंशीराम भाऊ, चला पान साखर वाटून देऊ गावामध्ये, आनंदाची गोष्ट आहे. हो हो, चला चला बाबा चला. मायला कमाल आहे बा, डोंगरी डोंगरी कमाल करून राहिले बा. बुड्याला पोरगा झाला सांगा आता. हा, आता हा कधी मोठा होईन पोरगा, कधी काय वागून या बुड्याले, तर लोक त्या बुड्या मस्त ना त्या बुड्या. हा, सांगा आता कसंच काय बा, चालत आहे बा या डोंगऱ्याचा. काय माय बाई, या खेळण्याचा घोर आहे काय माहित. आता मला वाटी बोलावलं नाही ना, पण येऊन राहिले का मला घ्यायले. फक्त वाटी उभं करून ठेवला, 1 घंटा झाले. स्टँडवर उभी राह तू, बस स्टँडवर उभी राह, आम्ही आलोच तुला घ्यायले. अजून कायचा काही पत्ता बापा यायचा, कधी येतात आणि कधी नाही झाकट पडे. नाही आता दारूच्या दुकानात दोघंही आता कसं मित्रात ना, दोस्त चड्डी दोस्त, गांड दोस्त नाही जास्त. मग आता पोरगात झाला बाबा, मित्राले दोस्ताले, मग काय आता मारायला काही हरकतच नाही द्यायले दारू. काय माय बाई, किती टाइम झाला, उभं पाय दुखून राहिले. ते खेळलेलं बदमाश आहे, ये दवाखान्यात ये दवाखान्यात. माझं तर मनही नव्हतं, पण कायच करू आता. आली नसती दवाखान्यात तर ती कुणी किर केलं असतं त्या डंगऱ्यानं, की तुले मी बोलावलं दवाखान्यात, तू आलीच काऊन नाही, आलीच काऊन नाही. माझ्या मित्राचं तुले, माझ्या दोस्ताचं तुले चांगलं दिसत नाही, असंही होतं ना. ते त्यानं माहीच खरडपट्टी काढली असती ना. आले आले हो डंगरे, दिसून राहिले. आल्या का वहिनी? बापा आली ना, दिसून नाही राहिलं का तुम्हाला? तुम्ही आता आले झाकट पडे, मला ठेवलं वाटे उभं 1 घंटा झाले. हो हो वहिनी, आम्हाला उशीरच झाला बापा. दवाखान्याचं काम तर तुम्हाला माहित असेल कसं असते. तर हे झालं की ती आणा, ते झालं की ती आणा, सुई आणा, गोळी आणा, त्याच्यात टाइमपास झाला आमचा, म्हणून यायला टाइम लागला ना. हो ना बापा, माहित आहे ना मला दवाखान्याचं काम कसं असते. तर की दुसरीकडेच गेलते टानिक मारायले, पोरगात झाला म्हटलं, खुशखबरच भेटली तुम्हाला. म्हटलं झालीशी ना आता अर्ध्याची 90-90ची. ते काय मी काय बेवडे दिसून राहिलो का? 90-90 20-80 लावलं टीचा. ये तोंडाचा आवाज घेऊन पाय. हा, सकाळपासून त्याचा शिंगल नाही लागला तोंडाले, आणि तू म्हणतो दारू पेली असती. काही बोलत जा आपलं काही. हा, आली नाही झाली सुरू. याच्यासाठी मी डॅनी म्हणू की हे माझी बायको बोलतच नाही. मी अशी किरकिरी आहे मामा गो, फालतू काम ना आम्ही. तुम्ही घ्या बापा, ते तुमच्या तोंडाचा वास सडेल. कोण घेईन बापा? डॅनी तुम्हाला पोरगा तर झाला बापा, पण मग कसं डिलिव्हरी कमलीची नॉर्मल झाली की काय सिझर झालं? हो बाबा वहिनी, आजकाल नॉर्मल डिलिव्हरी होतात काय? तो गेला तुमचा जमाना नॉर्मल डिलिव्हरीचा. घरी डिलिव्हरी होत, आता तो जमाना नाही राहिला. आता कचकन कापायचा जमाना आहे. खचकन कापतात आणि गचकन काढतात बाई, असा जमाना आला आता. ते पहिलं गेलं, ते जुनं ते सोनं गेलं, आता नवीन आलं हे. बापा डॅनी नाहीत होत बापा, नॉर्मल डिलिव्हरी नाहीत होत ना आता. पण आता कमली बी आमच्याच जमान्यातली आहे ना बापा, तिची तर नॉर्मल डिलिव्हरी व्हायला लागत होती. लय काम करे बिचारी. हो ना बापा, तिनं जसा रसच केले, स्वयंपाक म्या केला, तिचे कपडे म्या धुतले. हा, सारं म्याच केलं ना बापा. हा, काय करता? मला माहित आहे काय केलं तिनं? काहीच नाही केलं, अटची काळीसाठी नाही केली, म्हणून तर तिचं शिजर झालं. लय ऐदी होती ते कमली. हा, तुमच्या जमान्याची असून काहीच फायदा नाही. हा, ते मा कमलीचे नाटकच तर साऱ्या जमान्याचे होते. मी कमजोर आण, रक्तच कमी आण, असंच आहे, हिमोग्लोबिन कमी आण, हेच कमी आण, लसूणच कमी आहे. सारे तिथं मी करू तिनं 9 महिने गमावले. हा, आखरी शेवटी शिजरच झालं बापा. काय करता, जाऊ द्या आता. चला बरं चला. झालं रे भूबत झालं, डोकसं नको कमलीचं पुराण गॅटी लावू नको. चाल मोकड्यानं. बापा चांगलं झालं ना डॅनी तुमचा, आता पोरगा झाला ना बापा, खुशखबर भेटली ना चांगली. जाऊ द्या, जे झालं ते झालं आता. बाबा मग आता चांगलं झालंच बाबा, मला लाल आला आता, मग इस्टेटले वारस आला, काही वांधा नाही. देवाची कृपा आपल्या हाती काय आहे बाबा. देवाने दिलं आपल्याला पोरगा या वयात. त्याचा कोणाला होताच पोरं, मला झाला पत. देवाचीच कृपा बाबा. झालं ना गळा कृपा. हा, काही दवाखान्यात चालणं भाऊ मुकड्यान, ते कमली एकटी जाईल तिकडे पडेल. एक तर समाज काही घोर करीन ना तिकडे. हा, चालणं. हो चला वहिनी, चला बरं पटकन, चला बरं. हो चला बाबा चला. सरपंच मला काहीतरी झोल झपाटा वाटून राहिला बा. हा समाजशोक करून राहिला, पण बुद्धीचा काहीतरी लागते. हा कोणीतरी आहे म्हणून तर एवढं तिथं मी करून राहिला. हा, यानं कसं प्रायव्हेट दवाखान्यात आणलं, डिलिव्हरी यानं केली, आणि बुड्डी जो बी हाच आहे, बुड्याला दिलं काढून बाई. नाही, मला त्या गोष्टीचं नाही वाटून राहिलं की यानं पैसे लावले बा बुडीले, किंवा बुडी जो आहे हा. पण बुडी जो ज्या काही गप्पा मारून राहिले की नाही, हा तू अशी असा हे जे बोलून राहिले की त्याच्यावर मला डाऊट आहे. जो बुडा बोलून राहिलता की तू माई अशीच, तू असंच करत नाही, ढमकच, मी तुला असं करून राहिलो, ते जे बोलून राहिलता की तो
डार्लिंग डार्लिंग, त्यावरून मला डाऊट आहे की लेख यायचं काहीतरी झेमेल आहे. कोणाचे पैसे एवढे वर येला तो बाबा? तू कोणाला पैसे लावून राहिला आज का? कोणीच नेला. हा बुडा वयचीचा ना पायखीचा. या बुडीला कसे का पैसे लावले आहे ना? नक्की तुम्हाला सांगतो 100% झोल आहे काहीतरी. हा याचा गेम आहे त्या बुडीबरोबर काहीतरी. ते तर झालंच म्हणा, कोणी कोणाला पैसे लावत नाही म्हणा, ओळखीचा नाही पायखीचा नाही. हा आपणही ओळखत नाही याले. हा आपल्या गावात येत असला जात असला तर मग आपण ओळखलं असतं याले. हा बुडाही ओळखत नाही म्हणते. हा म्हणते आता ते तर आहेच म्हणा, काहीतरी वाटून राहिलं. पण कसं काही काही समाजसेवी संस्था बी आहेत ना, एनजीओ गिंजो, त्या बी लावतात बा पैसे, असं असू शकते. हा आपण काही जास्त म्हणजे गॅरंटी नाही देऊ शकत. सांगतो काही एनजीओ नाही, कोणती फेनजीओ नाही, कोणता हा समाजसेवक नाही, हा दुसराच समाजसेवक आहे. हा मला वाटते या बुढीचा पहिलं प्रेम आहे. हा बुढीनं कसं काहीतरी प्लॅनिंग करेल आहे आणि हा डॅनी गेटेल आहे. हा आणि याला सोडेल आहे म्हणून हा कसं लेकरू होताबरोबर आला ना, लेकरासाठी आला हा. अरे हो, आपल्याला समजलं आता हे. पण या बुड्याला सांगसान कसे? या बुड्याला तो घोड्या झापड्या लायलात ना, याला दिसूनच नाही राहिलं हे बुट काय होय. हा काहीच कामाची गोष्ट नाही हे बुडं. म्हणजे आपण काही म्हटलं की आपल्या अंगावर सुरू काही नाही. हा तुम्हाला माहिती कसं धावते अंगावर, ते तर बुडीचं गोष्ट काढली. बुड्याला थंडा मी करतो ना, मी सांगतो त्या बुड्याला असं असं आहे म्हणून हे. हा काय चितंबे लावले हे. हा हे कोणाला पैसे लावते काहीतरी झेमेला आहे हा. सरपंच तुम्हाला 100% बुड्या डोक्यात उतरावं लागते आज आपल्याला हे खेळ कसा काय आहे तर. हा डॅनी डबल फशीन. बाबा तुम्ही काय करायचं शांताराम भाऊ, पण कसं घरावर गोठी नाही आले पाहिजे बरं. तो आऊट आहे डॅनी, त्याला काही डोकसं नाही होत नाही ना सरपंच. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिलं? मी पद्धतशीर गोष्ट काढतो करून. हा कोण आहे काय आहे पहिले विचारतो ना बुड्याले. हा बा समाज कुठून सापडला तुम्हाला, काय आहे, कुठून आणला तुम्ही थांबलो याले? बरोबर बा, तुमच्या पद्धतीने तुम्ही विचारा बा. हा मी आहो तुमच्या पाठीशी. हा काही झालं तर आहेच मी. पण कसं तुमचं डोकसं लावा आणि तुम्ही त्या बुड्याला विचारा. आपली काही हिंमत नाही बा त्या बुड्याला विचारायची. तो बुडा साऱ्या गावात अगो, आपण एक शब्द बोलत ते डंगर बोलते 10 शब्द. सकाळीच पाहिलं नाही कसा बोलला करून तो. हा म्हणजे असा बोलते तो, मग माणसाला राग येते. पण आता कसं गावातलं काम आहे, बुडा माणूस आहे म्हणून मी काही आपण काही बोलत नाही. आलं ते डोंगर आलं ते पाहू आता काय म्हणते. बाबा बुडीले आणलं का सोबत? का बुडे तू आली काय? हो ना बापा, काय करतं या बुड्यानं बोलावलं ना जबरदस्ती. आता माझ्या तर काही म्हण नव्हतं बापा. आता माझ्यानं काय होते बरं दवाखान्यात, पण हे बुडा ऐके नाही ना. हो बापा, त्या कमलीजवळ कोण नव्हतं ना बाई, म्हणून कसं मला या बुड्यानं बोलावलं. मग आता कोण ना कोणी तर बाई पाहिजे की नाही, बाई शिवाय होते काय? हो बाबा बुडे पाहिजेच ना बाबा, बाई जो बाई पाहिजे. त्याला का माणसं येऊन जमते काय? हो बापा शांताराम मग बोलतो. जाय बरोबर लवकर, जाय बरं अंदर जाय, कमली आहे तडीचा. जाय बाई. जातो बापा, तर लोक नेऊनही देत नाही कोणी. आता जा लागेल झांबलं विचारत आता. अबा काय तुला नेऊन द्या लागते काय? तुला आणल्या कुरू आहेस का? अशी गेली किंवा अशीच तर तटीच आहे, बाजूले रूम जाईन तटीच आहे. बापा जातो, एवढं काही बोलू नका. आता सांगा, मी बी आता डंगरी आणि ते कमली त्याच्यापेक्षा डंगरी. आता माझ्या नव्हते का त्या लेकराचं काही, पण हे डंगर ऐकत नाही ना. आता त्या लेकराचे बाऊतले धू सगळं आता परेशान व्हावं लागते. आता कायच करा बापा, हागणं मुतणं बापा लेकराचं. आणि त्या कमलीचं काय करा, काही टेन्शनच आहे बापा. काय करा काय सोडा आता सांगा. आता विचारच आहे की नाही नाही बाई. आता अजून डंगर बोलून गेलीच नाही का तू अजून नंतर? हो बाबा बुडे बा, तुम्ही पेढे आणायला गेलते बाबा, खाली हात तर वापस आले तुम्ही. पेढे कुठे आहेत? पेढे खाऊ घालता की नाही आम्हाला? अरे बा बवाऱ्या सरपंच आणले ना बा पेढे. पण ते कसं या उखाच्या बायकोच्या थैलीत आहेत पेढे. हा त्या बाईनं नेलं, थैली अंदर नेली ना. आता चाल अंदर देत तुला पेढे. अरे बापा सरपंच याच्या पैशानेच आणले नाही यानं पेढे. हा लेकरं यायले होती ना पेढे आपण खाऊ घाला. चहाचा कोट नाही पाजला यानं मला, एक कप चहा तो नाही पाजला. एवढा चिकोडा आहे गोंडणासारखा. बुडे बा एवढी मोठी डिलिव्हरी झाली, बुडीले प्रायव्हेट मध्ये आणले या बुड्यानं. 50-60 हजार लागून राहिले बुडीले. आणि तुम्ही म्हणता की चहाचा कट कोंजेला आहे बुडा. बरं कोंजेल असता तर बुडीले प्रायव्हेट मध्ये आणलं असतं या बुड्यानं, सरकारी नेलं असतं. कोंजेल असतं हा बुडाचं. हो यानंच मोजल्या नोटा तडीसा. हा याच्या काय खल्लम खुसा त्या समाजसेवकांनी दिले पैसे. हा कुठून आणला काय माहिती त्यानं समजून तो समाजसेवक. मला तो पुरा डाऊटफुल वाटून आला तो. त्याचा काहीतरी झोल आहे गड्या सरपंच शांताराम, काहीतरी बजेट आहे त्या समाजसेवकाचा. बड्या काही नको बघत जाऊ. काही नको बघत जाऊ. मित्र आज काही बुडीचा भांडा फुटला नाही. आज फक्त आम्ही पाहिलं काय काय नाही. तर उद्या आता बुडीचा भांडाफोड होईल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता उद्याच्या भागात समजा आपले हे लेकरू कोणाचं नाही आहे, हे बुडी कोणावर प्रेम करते आणि कोणावर नाही करत. चला मग उद्या बघू.